एकीकडे अमरावतीमध्ये अशी महायुतीत धुसफूस असताना तिथे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। मात्र या जागेवर शिवसेनेचे विजय शिवतारे यांनीही दावा केलाय। दरम्यान त्यांची मनधरणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली। मात्र या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। अजित पवारांनी 2019ला त्यांच्या बाबत केलेलं वक्तव्य विजय शिवतारे अद्यापही विसरलेले नाहीत। पाहुयात अजित पवारांच्या त्या वक्तव्याला आज शिवतारेंनी काय उत्तर दिलं। माझा आवाका आता कळेलच असं शिवतारे यांनी आपल्या प्रतिउत्तरात म्हटलंय। ते विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू। अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते, आपल्याला आठवत असेल। अरे विजय शिवतारे, तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस, हे बोललं। माझा आवाका किती, त्याला आवाका माहित पडेल ना। आता कशाला एवढं हे करतोय, धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल, ह्या धमक्या का देतोय अजित पवार। माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले। आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला। दरम्यान ते त्यांच्या कर्मानच मरतील असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। त्यांच्या पराभवाचे धनी आपण व्हायला नको असं एकनाथ शिंदे म्हणाल्याचं विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हटलं। सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली त्यांची, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं। गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलंय। परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे। आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये, त्यांचं ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं। पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे। म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा आहे। त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं। पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल। मी म्हटलं ठीक आहे, 2-4-5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।